अरे भाई आई आई परमात्रे तेजवया काय र श्यामुंगाजी आपल्या तेजवया हां अष्टविनायक स्पोर्ट आणि बादशाह ग्रुपमधून तुम्हाला आमंत्रण आहे. धन्यवाद राजेश मोरावकर. चला आपण सर्वप्रथम आजच्या दिवसामध्ये ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलात थेट या मैदानावर तुमच्या कानापर्यंत ज्यांचा आवाज धावतं वर्ण तुम्ही ऐकलात ते दीपक पाटील पळसपे यांना सन्मानित करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. दीपक पाटील यावं आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अष्टविनायक स्पोर्ट्स यांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. यावं दीपक पाटील पळसपे. मराठीचा एक गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. खरं तर उत्कृष्ट समालोचक. उत्कृष्ट समालोचक दीपक पाटील आणि तेवढेच चांगले पलसपे गावामध्ये भारूड जो कार्यक्रम असतो त्यामध्ये सातत्यानं भटजीची भूमिका करणारी ही व्यक्ती आहे. एक कलाकार आहे. ही एक चांगली त्यांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्या अर्थातच दीपक पाटील यांचा इथे सन्मान होतो या मुख्य व्यासपीठावर. अष्टविनायक स्पोर्ट्स आणि साक्षी एंटरप्राइजेस यांच्या वतीनं मनापासून आभार. दीपक पाटील तुम्ही आलात अगदी विनंतीला मान देऊन त्याबद्दल तुमचेही मनस्वी आभार. त्यानंतर पुढील पंच आजच्या रात्रीमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलात ते 3 पंच हरिभक्त परायण हबप पालीगावचे आमचे दीपकजी पाटील. त्याचबरोबर कामोटे गावचे एक लिजंड खेळाडू 40+ संजय म्हात्रे आणि त्याचबरोबर द्वारकानाथ चोरगे. हां द्वारकानाथ चोरगे यांचं राहिला होतं सन्मान. श्यामुंगाजी यावर व्यासपीठावर. द्वारकानाथ चोरगे यांना आपण सन्मानित करूया. आज एका रात्रीसाठी खरं तर त्यांची या ठिकाणी उपस्थिती पाहिलीच पंचांच्या भूमिकेत. मी विनंती करतोय अष्टविनायक ग्रुपला की आपण द्वारकानाथ चोरगे यांना सन्मानित करावं. श्याम मुंगाजी यावं व्यासपीठावर. चला खरं तर आणखीन एक सन्मान आपण करतोय. रवींद्रजी म्हात्रे त्यांचं सुद्धा खूप चांगलं समालोचन नेहमीच ऐकायला मिळतं आणि ओळे प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. मी विनंती करतोय अष्टविनायक स्पोर्ट्स आपल्या संयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते रवींद्रजी म्हात्रे अर्थातच विमल म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपले सुद्धा विशेष आभार. आणि त्यानंतरची जबाबदारी संपूर्ण बक्षीस समारंभाची आम्ही देतोय त्यांच्याच खांद्यावर.
तर खरं तर 2 दिवस रात्रीमध्ये ज्यांचं अप्रतिम गुणलेखन तुम्ही पाहिलात, या कंचन पालकर यावं. ठीक आहे. खरं तर कांचन पालकर यांच्या आई खरं तर ज्यांना देवाज्ञा झाल्यानंतर आपण पाहतो ते खास करून जास्त स्क्रीनवर येत नाही, परंतु मनस्वी आभार तुमचं शब्द सुमरानी कांचन पालकर आमच्या अष्टविनायक ग्रुपच्या वतीनं. डीजे मास्टर सूरज SDC आपण यावं. त्याचबरोबर उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह आपल्यालाही विनंती आहे की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. चला उरण टेनिस क्रिकेट लाईव्ह यावं आपण. तर नक्कीच आपण सर्वांचा सन्मान झालेला आहे. मी पुन्हा एकदा जर चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर अष्टविनायक ग्रुपच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय. ओनरची ट्रॉफी एक राहिली आहे. श्रियान शिव, साईचरण, एक ओनरची तुमची ट्रॉफी राहिली, ती खरं तर तुम्हाला सन्मानित करण्यात येते आहे. या लवकर. त्यानंतर द्रिशा स्पोर्ट्स गुलशन म्हात्रे, द्रिशा स्पोर्ट्स गुलशन म्हात्रे, ॲडव्होकेट समीर म्हात्रे खरं तर नाही उपस्थित, परंतु तुम्ही बंधू म्हणून त्यांची हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. हां, खरं तर हा तुमचा सन्मान आहे, मान आहे. तुम्ही संघमालक म्हणून संघ घेता. बघा OPL ओले प्रीमियर लीग ज्यावेळी अनाऊन्समेंट होते ना, संघमालक अगदी पूर्णपणे संघाला पॅक करण्यासाठी अग्रेसर असतात. यावर्षी तर जास्तीत जास्त खरं तर प्रतिसाद मिळाला होता. आम्हाला काही कारणास्तव 12 संघ पुन्हा एकदा खेळावे लागले, परंतु आज अष्टविनायक ग्रुपचं मी मनापासून आभार मानतोय की खरं तर खूप चांगलं आयोजन. संघमालक गुलशन म्हात्रे, त्रिशा स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर श्री अँड शिव स्पोर्ट्स. श्री अँड शिव स्पोर्ट्स आणि द्रिशा स्पोर्ट्स या दोन्ही ओनरचं इथे होत आहे सन्मान. गुणपाल गायकवाड आमच्या आयोजकांच्या वतीनं सर्वांचा सन्मान झालेला आहे. आता बक्षीस वितरणासाठी मी सर्व संघांना विनंती करते की समोर या. तिकडे लांब लांब राहू नका, समोर या. आपल्या खेळाडूला मोटिवेट करू आपण. ज्यांनी ज्यांनी या UPL चांगला परफॉर्मन्स केला त्याला टाळ्यांनी प्रतिसाद देऊया. त्यामुळे सर्वांनी एकत्र यायचे. फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी फायनल मॅचमध्ये बघा दरवर्षी बरोबर सेमीफायनल फायनलमध्ये बरोबर चांगला परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू आहे. आपल्या संघाला खरं तर जो महत्त्वाचा मॅच असतो ना, डू आर डाय म्हणजे करो या मरो, अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये नेहमीच खेळी करणारा या फायनल मॅचचा सामनावीर प्रमोद घरत, 41 धावा. मी अमित म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण यावा मुख्य व्यासपीठावर. अमित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते प्रमोद घरतला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. आणि राजेश मोरावकर, अमित म्हात्रे यांचे अगदी मित्र राजेश मोरावकर, अख्तार रफ्तार के गेंदबाज, अभिनंदन प्रमोद घरत, वेल प्लेड, खूप चांगला खेळ केलात. 41 धावांची विस्फोटक खेळी केली. त्यानंतर आपण पारितोषिक देत आहोत. अगदी वैयक्तिक पारितोषिक देण्यापूर्वी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक देण्यापूर्वी तृतीय क्रमांक. तर मी विनंती करतोय अरुण पाटील, आमचे सायनेट केबलचे ओनर, शिवभक्त शिवप्रेमी अरुण पाटील आपण यावं. तृतीय क्रमांक
आणि तो संघ ठरतो या ओवला प्रीमियर लीग मध्ये OPL मध्ये सोहम अँड स्वरा स्पोर्ट्स. सोहम अँड स्वरा स्पोर्ट्स. श्यामा मुंगाजी. शामुंगाजी लवकर या, बक्षीस द्यावाचं आहे. काय र तृतीय क्रमांक सोहम अँड स्वरा स्पोर्ट्स. अभिनंदन. यावं आपण व्यासपीठावर. आणि अरुण पाटील यांच्या शुभास्ते हा पारितोषिक दिला जातोय. अरुण अनिल म्हात्रे ओले गावातील प्रतिष्ठित. सोहम अँड स्वरा स्पोर्ट या स्पर्धेतला तृतीय क्रमांक. जोरदार टाळ्या होऊ द्या या संघासाठी. तर अमित म्हात्रे यांना विनंती करू, आपण इथे या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आमचा अष्टविनायक ग्रुप पूर्ण इथे सज्ज आहे. अमित म्हात्रे ज्यांनी खूप सहकार्य केलंय अमित म्हात्रे अष्टविनायक ग्रुपसाठी. प्राइज आहे द्वितीय. दुसऱ्या क्रमांकाचा आकर्षक चषक ट्रॉफी. आणि तो संघ ठरतोय श्री अँड शिव स्पोर्ट्स. साई चरण संघ मालक यांचा संघ. गुलशन म्हात्रे संघ नायक. खुशी फोटोग्राफीचे ओनर ज्ञानेश्वर म्हात्रे देखील यांच्या उपस्थित समवेत आहेत. श्रीहान शिव स्पोर्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या संघासाठी. खूप चांगली लढत बघा. फायनल मध्ये फाईट केली त्यानं. अर्थातच वंश अँड स्वरा स्पोर्ट्स सोबत अभिनंदन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कोण परमात्रे कुठे आहे या? काय र यानंतर वैयक्तिक पारितोषिक आहे बघा. रायझिंग स्टार. रायझिंग स्टार OPL मधला. प्राइज आहे आकर्षक ट्रॉफी. आणि तो खेळाडू आहे बघा उदयमुख खेळाडू. ओले गावातील येणारा खरं तर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते. मी अनिकेत म्हात्रे आमच्या ग्रुप मेंबर्सला विनंती करतोय. अष्टविनायक ग्रुप मेंबर्स अनिकेत म्हात्रे आणि सुमित म्हात्रे. आणि तो खेळाडू आहे पार्थ मुंगाजी. रायझिंग स्टार पार्थ मुंगाजी. एक अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू पार्थ मुंगाजी. रायझिंग स्टार उदयमुख खेळाडू. अभिनंदन पार्थ. जोरदार टाळ्या होऊ द्या पार्थसाठी बघा. अगदी मूर्ती लहान आणि कीर्ती महान. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या पार्थसाठी होऊ द्या बघा. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय 3 झेल ज्याने अप्रतिम टिपले तो OPL मधला खेळाडू आहे हरेश दापोलकर. बेस्ट फिल्डर ऑफ द OPL हरेश दापोलकर.
प्रेमचंद पाटील दादूस ग्रामपंचायत सदस्य ओले ज्यांच्या आई श्रीमती आनंदीबाई चंद्रकांत पाटील या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत, त्यांचे सुपुत्र प्रेमचंद पाटील यांच्या शुभ हस्ते हा बेस्ट फिल्डर ऑफ द OPL ओले प्रीमियर लीगचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हरेश दापोलकर. प्रेमचंद थांब. बेस्ट बॉलर ऑफ द OPL ओले प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. यस करेक्ट. कोण म्हणाला? 6 विकेट ज्यानं पटकावले तो नक्कीच गुलशन म्हात्रे उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्याचबरोबर बायसिकल आहे गुलशन. क्या बात आहे. बायसिकल गुलशन म्हात्रे या ओले प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट गोलंदाज. अभिनंदन गुलशन, अभिनंदन. उत्कृष्ट गोलंदाज ठरला या ओले प्रीमियर लीग मधला. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज आहे. खरं तर ज्यानं उत्कृष्ट गोलंदाजी केली, फलंदाजी केली, तब्बल 41-46 धावा 146. फलंदाजाचं नाव आहे अजित मुंगाजी, द बेस्ट बॅट्समन ऑफ द ओले प्रीमियर लीग OPL. बायसिकल आहे, आकर्षक ट्रॉफी. अजित मुंगाजी बेस्ट बॅट्समन. या बेस्ट बॅट्समन ऑफ OPL ओले प्रीमियर लीग मधला उत्कृष्ट फलंदाज अजित मुंगाजी ठरला. गुणपाल गायकवाड आमचे आयोजक यांच्या वतीनं हे पारितोषिक दिलं जाईल बेस्ट बॅट्समन ऑफ द OPL. आणि तो खेळाडू खरं तर ठरलाय सोहम अँड स्वरा स्पोर्ट्सचा अजित मुंगाजी. त्यानंतर या स्पर्धेतला मालिकावीर आणि तो बक्षीस आहे रेफ्रिजरेटर फ्रीज. हे बक्षीस आम्हाला पुरस्कृत करणारे आहेत आणि तो खेळाडू बघा. खरं तर बक्षीस आहे रेफ्रिजरेटर आणि ती आम्हाला पुरस्कृत करणाऱ्या अमित म्हात्रे, श्री अमित प्रल्हाद म्हात्रे. मी यांना विनंती करतोय, खरं तर त्यांच्या वतीनं ही दानशूरता पाहिली आहे या ओले प्रीमियर लीग मध्ये. दोन्ही बंधूंना विनंती करूया. सुमित या, पण सुमितला थंडी लागते. सुमित म्हात्रे खूप चांगलं योगदान आहे बघा. साक्षी एंटरप्राइजेस आज आपण पाहिलं तर या अष्टविनायक ग्रुपला एक मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं, अर्थातच हे रेफ्रिजरेटर देण्याचं काम केलंय ते अमित म्हात्रे, अन्वी अमित म्हात्रे यांचं मी खरं तर कौतुक करतोय. आणि ते पारितोषिक जातोय पुन्हा एकदा पाहतोय. खरं तर 157 धावा 7 विकेट 192 पॉइंट्स. ओले गावची रण मशीन पुन्हा एकदा चालली आहे OPL मध्ये. प्रमोद घरात वेल प्लेड ज्याच्या नावावर 2 4 व्हीलर. मित्रांनो बघा, ज्यावेळी टेनिस क्रिकेटला एवढे सुगीचे दिवस नव्हते, स्पर्धा लाईव्हही नव्हती, तेव्हा यानं घेतलेली प्रमोदनं ती 4 व्हीलर आजही तुम्हाला आठवण. एकदा जोरदार टाळ्या प्रमोद घरासाठी. वेल प्लेड प्रमोद. मालिकावीर
रेफ्रिजरेटर. प्रमोदची थोडीशी ओपनिंग घेऊ. OPL मध्ये हा एक महत्त्वाचा मोठा प्राइज तुला मिळतोय. चांगला खेळ केलात. नेहमीच सुरुवातीला 1-2 सामने तुझे थोडेसे फ्लॉपमध्ये जात आहेत, परंतु सेमीफायनल आणि फायनलमध्ये चमकदार कामगिरी करतोय. आज तुझा संघ पुन्हा एकदा OPLचा चॅम्पियन ठरला आहे. काय म्हणशील एकंदरीत संपूर्ण कामगिरीबद्दल? आनंद झाला आहे चॅम्पियन झाल्याबद्दल. आणि प्रत्येक ओपीएलमध्ये मी सेमीपर्यंत पोहोचलेलोच आहे. आणि फक्त आता जिंकायचा होता. मी प्लेयरांना बोललो आपल्याला तर एकच मॅच जिंकायची आहे सेमीफायनल, आणि ती जिंकलो आम्ही. डेफिनेटली यावर्षी अष्टविनायक या ग्रुप्सनं हे आयोजन केलं. फार मोठी जबाबदारी असते बघा. प्रत्येकाला काय हवं असतं, प्रत्येकाच्या काही ज्या कमतरता उणीवा असतात त्या भरून काढाव्या लागतात. परंतु जो अष्टविनायक ग्रुप आहे बघा, अजूनपर्यंत त्यांच्यावरची जबाबदारी शेवटच्या क्षणापर्यंत हे आयोजन फक्त ओले गावाचा क्रिकेट कसा पुढे येईल, प्रदर्शित होईल, त्यासाठी हे आयोजन केलं आहे अष्टविनायक ग्रुपनं. काय म्हणशील शेवटला जाता जाता या पूर्ण आयोजनाबद्दल? त्याने ओपीएल ठेवले त्यांच्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा त्यांचा आभार मानला जातोय. हा रेफ्रिजरेटर मात्र मानकरी ठरला तो प्रमोद घरत. आता अंतिम प्राइज, सांघिक प्राइज, या स्पर्धेतला चॅम्पियन ओले प्रीमियर लीगचा हा एक नंबरचा संघ वंश अँड स्वरा स्पोर्ट्स. चला सर्वांनी यायचंय. वंश अँड स्वरा. अमित यावं पण. अमित पाटील, रमेश गायकवाड असतील, आमचे महेश पाटील, डुंगी एक्सप्रेस, नारायण गायकवाड. खरं तर सर्वांनी हा सपोर्ट केलाय. सर्व या आणि सर्व खेळाडू. चॅम्पियन ठरलाय पहिल्या क्रमांकाचा OPL ओले प्रीमियर लीगचा हा पहिल्या क्रमांकाचा संघ. चला बक्षीस मस्तपैकी फोटो घेतला जाईल, कारण हाच फोटो त्रिशूल दिगोडकर बिग सपोर्टर्स. हाच फोटो आता उद्या व्हॉट्सअपला या सर्व मेंबरच्या स्टेटसला तुम्हाला पाहायला मिळेल. महेश पाटील अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुन्हा एकदा पहिला क्रमांक वंशन स्वरा स्पोर्ट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सर्वांसाठी. सर्व OPL खेळाडूने खूप चांगला खेळ केला. सर्वांना पुन्हा एकदा मनापासून सर्वांचा आभार मानतोय. पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघटन नारायण गायकवाड. या नारायण गायकवाड यांची ओपनिंग घेऊ आपण. पहिला क्रमांक मारलाय तुम्ही एक संघ मालक म्हणून. काय मनोगत व्यक्त कराल? एकूण पहिला क्रमांक मिळालाय. पहिला क्रमांक मिळाल्याबद्दल खूप म्हणजे आनंद होत आहे. आम्ही मागच्या वर्षी पण आहे ना रेसमध्येच होतो, पण आमचे बॅट्समन थोडे आणि टीम पण आमची थोडी ही होती, त्याच्यामुळं म्हणजे ही टीम तशीच आहे आमची, पण त्याच्यामुळं आहे ना थोडा म्हणजे हे. पण आता ह्या वर्षी आहे ना, या वर्षी सगळे म्हणजे प्लेयरांचा परफॉर्मन्स चांगला झाला सगळे. आणि एक मिनिट म्हणून आम्ही सगळ्या 200 एकूण एकदा फायनलमध्ये म्हणजे फायनल जिंकलेले. नक्कीच फायनल जिंकल्यानंतर आता कसं सेलिब्रेशन असेल? OPL जिंकलात, सर्व ओनर आतुरतीनं वाट पाहत होते की आम्ही फायनल मारू. सर्व ओनरांनी बरंच काही अगदी जिद्दीनं केलं होते. आज तुमचं सेलिब्रेशन कसं असेल सर्व खेळाडूंना सोबत घेऊन? यो साखली मैदान म्हणजे कसं माहिती आहे का, स्वरा स्पोर्ट आणि वन स्पोर्टमध्ये आहे ना, यो आमच्यासाठी पूर्णपणे लकी आहे. हा ग्राउंड आमच्यासाठी पूर्णपणे लकी आहे. आणि सेलिब्रेशन आम्ही तुम्हाला आहे ना, आम्ही बरेच वर्ष आहे ना यामध्ये ही मारायचा प्रयत्न करत होता, ट्रॉफी मारण्याचा पुन्हा आहे. पण फक्त आमचा एकच बादशाहने फक्त आम्हाला ना गेल्या वर्षी पण यानं आणला होता, आणि या वर्षी पण आम्हाला आहे ना ट्रॉफीचा हकदार बनवलेला आहे. आयोजन अष्टविनायक ग्रुपबद्दल काय म्हणाल? आयोजन बघायला गेल्यानंतर अष्टविनायक ग्रुपचा 1 नंबर आयोजन आहे. याच्या अगोदर पण जेवढे आयोजन झाले ना, आयोजन सगळ्यात चांगले होते. थँक्यू सो मच. नारायण गायकवाड, रमेश गायकवाड खरं तर पहिल्या क्रमांकाचा हा मानकरी ठरला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि अष्टविनायक ग्रुप आणि साक्षी एंटरप्राइजेस यांच्या वतीनं ह्या ओले प्रीमियर लीगचा हा धमाका 2 दिवसीय डे नाईट फॉर्मॅटमध्ये इथे अगदी संपन्न झालेला आहे, आनंदात साजरा झालेला आहे. पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय.